भुलेश्वरच्या राजाची आगमनादरम्यान 27 फूट उंचीची मूर्ती पडली आणि त्याखाली त्या मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी अशा दोघांचा मृत्यू झाला. 4-5 लोक जखमी झाले. ही सगळी बातमी ऐकल्यावर एकच प्रश्न मनात निर्माण झाला की कशासाठी हा अट्टहास चाललेला आहे. गणपतीच्या मूर्तींच्या उंचीबद्दल जी काही स्पर्धा चालू आहे त्याचा अर्थच कळत नाही. म्हणजे गणपतीची मूर्ती छोटी असेल तर काही बाप्पा प्रसन्न होणार नाही का आपल्यावर? पण स्पर्धा, आपलं मंडळ श्रेष्ठ आहे, आपल्या मंडळाची मूर्ती उंच आहे, हे काही खूळ या मंडळांच्या आणि इतरांच्या डोक्यात बसलंय ना, त्याला काही अर्थच नाही. आणि या मूर्खपणाच्या नादात आज या माणसांनी जीव गमावला. वर्षभर आपण गणपतीची वाट पाहत असतो, कितीतरी आठवणी आपल्या मनात असतात. दरवर्षी इतकी आतुरता असते गणेशोत्सवाची. मला सांगा, आता या ज्या 2 लोकांचा मृत्यू झाला त्यांचे कुटुंबीय गणपतीची किंवा गणेशोत्सवाची काय आठवण मनात सांभाळतील आणि कशासाठी? मुळात हल्ली गणेशोत्सवाचं जे काही रूप बदलून गेले ना, त्याचाही अर्थ कळेनासा झालाय. गणेशोत्सव का सुरू केला होता याचा तर सगळ्यांना विसर पडला आहेच. पण मंडळांचे देखावे, भव्य उंच उंच मूर्ती, आगमन सोहळे, विसर्जनाच्या मिरवणुका, जिथे श्रद्धा भावना ह्या गोष्टी पाहिजेत त्याचा पूर्ण नाश झालाय आणि फक्त दिखावा वाढलाय. आणि हे सगळं कशासाठी? तर आमचं मंडळ तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी. खरोखर फक्त पैशाचा बाजार झालाय सगळीकडे. मला तर हे सगळं पाहून ना खरंच कधी कधी उद्विग्नता येते की सणांचे खरे अर्थ विसरून जे काही सणांच्या साजरीकरण चालू झालंय ते कधी थांबणार? परमेश्वराबद्दल जी खरी भावना आपल्या मनात पाहिजे ती कशी प्रकट होणार? कळेनासं झालंय सगळं.